आपण रत्नागिरी मुक्कामपोस्ट नागरे येथे राहणार सगळे मुंबईचे आणि आमचे मेन कार्यकर्ते मेन आमचे अध्यक्ष श्री सुधाकर खेडेकर यांची पत्नी सुमित्रा सुधाकर खेडेकर यांच्याबरोबर आपण आलो आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव काय वेगळंच आहे, आपण करतो काय वेगळंच आहे, पण आपण मजा करतोय. तर थांब, हा डुप्लिकेट आलेला आहे सुस्मी जोशीचा. मी म्हणतो की आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. बोला बोला बोला, आवाज बारीक झाला. कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न आहे आपले जे हृदयाचे आणि त्यांना पण बोलून आत्तावर आपण दोघांना एकत्र इंटरव्ह्यू घेऊया. आवाज द्या, आवाज द्या. कारण का तुमच्या अगोदर आम्ही त्यांना जाणतोय, त्यामुळे त्यांना काकींना विचारल्याबद्दल काकांना विचारत आहे, तुमचा जन्म कुठे झाला? ह्या घरामध्ये जन्म झाला. या घरामध्ये आपलं बघा, आपलं नशीब काय आहे. या नशीब काय आपण इकडे ओके. आणि मग आपलं मुंबईला कसं प्रस्थान झालं? आम्ही 3 महिन्याचा होतो आणि माझ्या बहिणीचं दत्त जयंतीला लग्न होतो 1956 साली. त्यावेळेला मला माझे लहानपणी माझे वडील इथून घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मला वाटतं मी बरेच लहानाचा मुलं तिकडेच झालो आणि 7-8 वर्षांनी आम्ही इकडे आलो होतो. तेव्हा मला वातावरण काही कळत नव्हतं. ह्या वाडीला हो, त्या वाडीला हो. माझी बहीण वगैरे आम्ही दोघं जण होतो बरोबर. 1 वर्षाचा निमित्त परत आम्ही दोघं लहान असल्यामुळे ते इकडे गेला आणि हा म्हणता आम्ही मुंबईला मोठे झालो. आम्ही खेड्याच्या घरामध्ये वाढलो, सगळं काय होतं. काय नाव होतं त्या जागेचं, गिरगावाचं? जावळवाडी. जावळवाडीमध्ये पोटेशन बिल्डिंग मध्ये आम्ही राहायचो आणि त्या तिथून आम्ही एक टाइमला जेवण मिळणं मुश्किल असते त्यावेळेला. कारण आमचे वडील 69ला वारले. त्यामुळे आमचे भाऊ सर्व कंट्री मध्ये UPTP त्याच्यातनं आम्ही त्यांच्या आमच्या आईने कसं आम्हाला मोठं केलं आमच्याकडे कोणी शिक्षण घेण्याची पण परिस्थिती नव्हती. माझं शिक्षण फक्त 7वी झालं. बाकी आमच्याकडे फक्त बहीण माझी 10वी पास आहे, 11वी पास होती. लहानपणापासून सगळे व्यावसायिक होतात का तुम्ही कामाला? आमच्याकडे सगळ्या खानदानामध्ये एकच तुझ्या वडिलांनी फक्त नोकरी केली, बाकी सगळ्यांनी धंदेच केले. मोठे मोठे धंदे केले. तर प्रश्न माझा परत काकीकडे येतोय. काकीकडे माहिती आहे मोठा पॉडकास्ट होणार आहे. तुम्ही मला सांगाल का? शिरगाव अडी म्हणजे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये बरोबर. आणि तुमचं म्हणजे जन्म इकडेच, शिक्षण पण इकडेच का? मग नंतर तुमचं डायरेक्ट लग्न, मग मुंबईला राहिला तुम्ही? कुठे होता? घोडावरला. मुंबईला गेला. ओके. मग कालांतराने तुमचं लग्न कुठल्या वर्षी झालंय तुम्हाला आठवतं का? 83ला लग्न झालं. लग्नानंतर तुम्ही कुठे राहायला गेला? गावावाडीत होता. तिकडे किती वर्ष काढली? हा, थोडासा माहिती जवळ घ्या. 2 वर्ष काढली. मग तिकडचा त्या टायमाचा अनुभव जर आम्हाला शेअर कराल का आमच्या मित्रमंडळीला? त्या टायमाला जे लोक होते घरामध्ये, किती जण साधारण जण होते आणि त्यात मेन होते आमचे आनंद दादा. त्याचा वगैरे आणि तो जो तिकडचा माहोल होता तो जर आम्हाला सांगाल का? भरपूर माणसं होते का? 19-20 किती बाय किती खोलीमध्ये? सगळ्यात जास्त शिव्या कोण द्यायचा त्या घरात? दादा. कारण ते पहिल्यापासून राजयोगवाले माणसं होते. ते आम्हाला लहानपणापासून बघितलं त्यांना. त्यांच्या हातात राजयोग होता.
आमच्या ह्याच्यावर आहे ना, काकांना दुसरा प्रश्न दिलाय मला. दादांचा तर स्वभाव सगळ्यांनाच माहिती होता. त्यात अनुभव आम्हाला पाहिजे अंडांचा सूर्यकांत नाही, रमाकांत केडेकर यांचा अनुभव आम्हाला पाहिजे. रमाकांत केडेकर यांचा बोला. ही व्यक्तिमत्ता म्हणजे अशी होती की त्याशी ते कोणाला पण घाबरत नव्हते. आज प्रमोद नवल सारखा शिवसेनेचा नेता त्याला जागेजागी टक्कर देणारा आणि कुठलाही भाई आला तर त्याला टक्कर देणारा आमचा रमाकांत केडेकर आज अण्णा काही कार्यक्रम असतो म्हणजे सायकल म्हणून शोधायला मागे गेला मिळालेली आणि हृदय धक्क्याने वांद्र्याला त्याला अटॅकला आणि तो आमच्यातून निघून गेला. तो भाजीपावची ठाकूरगड मध्ये 1967-68 पासून त्यांची भाजीची पावची गाडी होती. काही अडचणीमुळे त्यांची ती भाजीची गाडी बंद होऊन म्हणून त्यांनी दुकानाजवळ त्यांनी भाजीपावची कुठे गेले तुम्ही? हा ती त्यांनी अप्रतिम म्हणजे त्यांना मिळालेली बायको बरोबर होती, बांधव होती. त्यांना मुलं तिने स्वतःहून दोन्ही मुलं बाहेर घालवली. आता त्यांचं काय झालं कसं काय झालं ते विचार न बोललेलं उत्तर आहे आमचे. या प्रश्नावर मी डायरेक्ट येतो आता आपल्या लग्नाच्या ह्याच्यावर. तुमचं जे लग्न झालं, लग्नानंतर तुम्ही 2 वर्ष गिरगावला राहिलात. गिरगाव नंतर मग जोगेश्वरीला कसं गेलात आणि पुढे राहिलात आणि परचेस केलं किंवा भाड्याने घेतलं, कसं काय केलं? आमचं लग्न जमलं ते आम्ही पहिल्यांदा प्रमोद केडेकर आणि आनंद केडेकर यांना सांगितलं. त्यानंतर ते आमच्याकडे बघायला गेलो. आम्ही बोलणी करायला कुठे इकडे गावचं नाही मुंबईचं विचारतो ते आम्ही बोलणी गेलो. आम्ही तिघांनी ती बोलणी गेली सगळं म्हणजे आमचं बोलत आलं. तेव्हा हिला मुंबईला नव्हती गेली, ती गावालाच होती. आम्ही बोलले गेलो. त्यानंतर आमच्याकडे म्हणजे तुमचं जे आमच्याकडे जागेचा प्रॉब्लेम झाला. मी बाहेर एक खोली शोधत होतो. त्यानंतर मला या घरातनं निघताना आम्ही भांडण करून किंवा असे आम्ही गेलेलो नाही. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही आमच्या दादाला सांगितलं आम्ही असं खोली घेतो. आम्हाला पैशाची कमतरता होती. तो माझा एक मित्र होता त्याने मला पैशा लोकांची मदत केली. तो आता वारला त्याच्यामुळे मी आजारी पडलो. त्याच्यामुळे त्या खोलीला आम्ही घेताना आम्ही पूजेमध्ये थोडं तिकडनं कर्ज काढून ही जागा घेतली. त्यावेळेला माझा संसार पूर्णपणे आमच्या दादाने बाजूला दिला, बसवून गाडीमध्ये दिला आम्हाला आणि आम्ही जोगेश्वरीला रवाना झालो. आज जोगेश्वरीमध्ये आम्हाला 40 वर्ष झाली. बाजूला असं वाटतं आम्ही 4 वर्ष पण आम्हाला झालेली आहे. आम्हाला तिथे गोळी वाटते ते आता गिरगावमधली गोळी नाही झालं. बरोबर. कारण ते 40 वर्ष तुम्ही एकाच जागी आणि तिथून मला सोडूची पण इच्छा होत नाहीये. तर माझा पुढचा प्रश्न आहे सुमित्रा काकींकडे. तुम्ही हे 40 वर्ष जे एका माणसाबरोबर जगलेले आहे, बरोबर, तुमचे 7 जन्म पण तुम्हाला घालवायचे म्हणून तुम्ही वड्याला मारतात ना काहीतरी करता, बरोबर. तर या माणसाबद्दल तुमचं काय मत आहे? जे आहे ते सांगा. काहीतरी मत सांग. एक क्लोजअप मार काकीवर. ते पहिले खूप चांगलं होते. व्यवस्थित होते. त्यांच्या मनातलं बोलताय आता आता शेवटचे दिवस आहेत ना, तर त्यांनी सगळ्यांना धरून हे चुकीचं वाक्य तुम्ही बोललाय. शेवटचे दिवस नाही, आपल्याला बोलून होणारा हा माणूस आहे. चुकीचं बोलू नका तुम्ही. शेवटचेच आहे ते दिवस आता. त्यांनी सगळ्यांना धरून द्यावं. हा हे ते राहणार ग. ते प्रत्येकाची युक्ती असं त्याच्यामध्ये माणूस थोडं चेंज होतं त्याबद्दल नाही. आणि काय बोलणार तुमचं म्हणजे दिवस कसा चालू झाला, तुम्ही कसं काय केलं, मुलांचा सांभाळ कसा केला, 2 मुलं आहेत तुम्हाला, ते बद्दल सांगा थोडं. ते व्यवस्थित झालंय सगळं. तर त्यांना बोलवा जरा. प्लीज गो. कम बॅक. नाव शेवटी घ्यायचं. तुमच्या मुलांबद्दल सांगा. तुमचा मोठा मुलगा आणि लहान मुलगा यांचं नाव सांगा.
विनीत खेडेकर. काकी काय- आजी वरती घ्या, आजी वरती घ्या. माहित आहे आताच्या. सुजित खेडेकर. तर विनीत खेडेकरला माहिती द्या. विनीत खेडेकर सध्या कुठे राहता तुम्ही? कल्याणला राहता. ठीक आहे. सध्या मग तुमचं काय चाललंय, कसं व्यवस्थित चाललंय? हा एकदम मस्त मस्त चाललंय. काय बोलला तुम्ही या जोडप्यांबद्दल, तुमच्या आई वडिलांबद्दल? काय बोलतात बोला बोला, जे आहे ते बोला. चाललंय चांगलं झालंय दिल खुला सगळं चाललंय, सगळं चांगलं चाललंय, व्यवस्थित चाललंय, व्यवस्थित होणार. बरोबर ना? सुजित यांना माहिती आहे. तुम्हाला काय बोलायचं या 40 वर्षाच्या यांच्या प्रवासाबद्दल? तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, तुम्हाला आता मुलगा आहे, वाईफ आहे, त्यांच्या पाठी यांचाच हात आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलत तिला सांगा. दोघांबद्दल, दोघांच्या आयुष्याबद्दल, दोघांच्या मेहनतीबद्दल, दोघांनी केलेल्या सगळ्या कष्टाबद्दल, जे आपण थोडा अंदर राहू ना बाय. दोघांची जी मेहनत हा, आहे, ठीक आहे. दोघांनी खूप मेहनत केली. म्हणजे माझ्या शिक्षणापर्यंत मी इतकं पूर्ण या दोघांचीच मेहनत आहे. स्पेशली माझ्या आईची. यांनी तर फायनान्शियल केलं सगळं, तर माझ्याबरोबर ही झाली. म्हणजे जेवढं मी केलं आहे काका टॅग काढा. बरोबर झालंय. त्याच्या पुढे जे पण घडलं, जे काही घडत आहे, तो माझ्या आयुष्यात आहे पाहिजे त्याला, हे दोघंच उभे होते. तर आता माझा हे असं मत आहे की या दोघांनी आतापर्यंत जसे काढले ते खूप चांगले काढले. आणि हे जे जसे आता वागताय ओके. तो केस नको, सगळ्यांना एकत्र घेऊन चालावं. आणि खेडेकराचे नाही, जे आपण भाव आहोत ते भाव एकत्र जावे. आणि त्या सुना आहेत, त्या सुनांनी बहीण म्हणून राहावं. ही तुझी स्वतःहून या, आपलं समजून करा आणि आपलं समजून एकत्र जसे आज खेळला तोच खेळ कायमस्वरूपी ठेवा. आज भांडणात उद्या एकत्र या. आणि आज भांडा लगेच बोला, असं नका राहू की असं नाही So sad, so sad. जसं की थोडंसं भावांमध्ये इमोशनल आमच्या झालं, आजी- थोडंसं इमोशनल झालं. चला शेवटचा आपल्या काकीला आपल्या नाव घेण्याचा कार्यक्रम घेऊया. काकी नाव घ्या, काकी नाव घ्या. ते करा, सांभाळ, करा, सांभाळ. काय सांगतोय नाव तरी तो काही नाव माहित नाही म्हणजे रोज आधीच बंदेकरचा प्रोग्राम आईला माहिती आहे, घेते आई. बेसिक नाव घे. माईक प्रॉपर रेकॉर्डिंग. कट मारा आणि याला हे कर. पुन्हा गड फक्त मग हे हिरामणी जोडले सुधाकर रामाच्या नावावर सौभाग्य स्वीकारले. आता बाबा. मिनिस्टरचा सुरुवात मी केली आणि सांगता तू केलीस. साई कुमार तू पण नाव घेतलं पाहिजे. आता तू सुद्धा नाव घ्यायला पाहिजे. मला काही नाही, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या. पहिले तुम्ही आवाज घ्या. घ्या. तू घे. कसं घ्या? सोबत नाही घे घे. ना, सगळ्यांनी घेतली. तू काय नाव घेऊ शकली, एकटी घेतलं. आयुष्यात नाव वगैरे. आयुष्यात नाव कधी घेतलं नाही, म्हणून काय मला कसं भाजी काय? भाजी घे भाजी भाजी घे, आपला डायलॉग आहे तो असं सांगू. वहिनी नाही. आज आहे चिकन वडे. मला सांगा. हा. भाजी भाजी आज खाली आपण नावाचं नाव. मच्छी, उद्या आहे ना, खाली घ्या, घ्या, घ्या कोलंबी. लवकर. ए आज खाली मच्छी, उद्या खाली कोलंबी. आणि पुढे प्राचीचं नाव जातो घाटकोपरला जाऊन भेटीन तेव्हा काय ते असं विसरलं आहे. आज खाली कोलंबी आणि उद्या खाली मच्छी. हा. मला नाव घेतो प्राची. हा, नाव घेतो प्राची. लवकर आण, आज लवकर आण. खाल्लं. आज खाली कोलंबी, आज कधी कोलंबी, उद्या उद्या खाली खाली मच्छी. मच्छी. हा. नाव घेतो नाव घेतो प्राची. प्राची. बायको माझी. झालं सगळं. त्याला सांगतो मस्त. हा, बाबा, नाव घ्या. बायको माझी प्राची. सुजित आणि बाबूला सांग नाव घ्या. हे कार्यक्रमाची सांगता आपण जो करत आहे आता शेवटचा कार्यक्रम होता. आपल्याला आरती करायची. आज पण आपल्या शाळेत आलेले आहेत. राहुल आहे सुधाकर शंकर केळकर. रत्नागिरीच्या तालुक्यामध्ये पाळस गावामध्ये स्वामी स्वरूपानंदांचं मंदिर. स्वामी स्वरूपाच्या मंदिरावरती सोन्याचा कळस. अरे मला 40 वर्ष बायकोचं नाव घ्यायला, सुमित्राचं नाव घ्यायला कधी झालं नाही आवडत. अरे वा!